नमस्कार. आप्पा केतकर बोलतोय ससाणी. हॅलो. लक्षात आहे ना काय करायचं ते? हो काका, लक्षात आहे माझ्या. तुम्ही काय काळजी करू नका. काम फत्ते होणार म्हणजे होणारच. फक्त माझी फी त्या कोपऱ्यावरच्या नंदू पानवाल्याकडे ठेवा. हो ठेवतो, पण तुला धनादेश दिला तर नाही का चालणार? नाही नाही नाही, आपल्याला धनादेश नाही चालत. आपल्याला रोकडा पाहिजे, रोकडा. काय? ठीक आहे, ठेवतो. सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही या आप्पा केतकरला. पण इतक्या वर्षात त्या पानवाल्याचं तोंड मात्र बघायला लागणार. ठीक आहे, युद्धात आणि प्रेमात काहीही करावं लागतं असं म्हणतात ते काही उगीच नाही. आणि इथे तर दोन्ही सुरू आहे. पण मजा येते एवढं मात्र नक्की. या ठाण्या वाघाच्या एका फटक्यात कारद होईल ते कांगारू. गुड मॉर्निंग. सुप्रभात. दिस इज द बेस्ट थिंग हॅपन टू मी की तू सकाळी सकाळी माझ्यासाठी पोहे आणि कॉफी करते. नचिकेत, खरं म्हणजे तू सकाळी सकाळी माझ्याऐवजी ना आप्पांना मिठी मारली पाहिजे. आर यू आउट ऑफ युअर माइंड सई? नाही, काय बोलते ना तू? खरंच सांगते अरे मी. म्हणजे ते कुठून आले मध्येच? हा, चल 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 खाऊन घे. सई बोल ना. बस बस बस. कसं आहे ना नचिकेत, हा, आजकाल सगळं उलटच होत चाललंय ना रे. आप्पा आणि तुझं इतकं पटतंय की मला भीतीच वाटायला लागली. कसली? हीच की माझ्यापेक्षा तुला आप्पा जास्त आवडायला लागले तर. आप्पा कोणाला आवडू शकतात का? हा, रिलॅक्स, आय वॉज किडिंग. सई, आप्पा आवडत असले तरी लग्न करणार का मी त्यांच्याशी? ते माझ्यासाठी असं पोहे आणि कॉफी घेऊन येणार का? काढ आणणार गाणेरटा. नचिकेत हाय रे तू. पण पोहे आणि कॉफी छान झाली सई. आवडलं ना तुला? खूप. बरं नचिकेत, आता आवर लवकर, तुला निघायला हवं. सई, तू पण चल ना माझ्या बरोबर. आय मिस यू. नचिकेत, आता उगीच लाडात येऊ नकोस. बरं ठीक आहे, कॉल करत राहा मला. हो मी करीन. इथला पसारा आवरला की मी पण निघते. पुढे पसारा? अच्छा, काय मग हे सगळं? सॉरी सॉरी. एक वस्तू इथे जागेवर ठेवत नाही दोघ. कसे राहतात ना काही कळत नाही. इथे पण पसारा. वाटलंच होतं मला. अरे वा, नचिकेतची रोजनिशी. आता कळेल सध्या साहेबांच्या मनात काय चाललंय ते. द्या. आज अगदी गप्प गप्प आहात. मी प्रसन्नाला रागावलो म्हणून तुम्हाला राग आला असेल नाही का? अहो पण नंतर माझी चूक माझ्या लक्षात आली, मी त्याला क्षमाही केलीच ना. एका शब्दापेक्षा जास्त शब्द बोललात तरी चालेल. अहो
मी जेव्हा सांगितलं की प्रसन्नाला क्षमा करा तेव्हा माझं ऐकलं नाही तुम्ही, आणि त्या नचिकेतने सांगितल्यावर लगेच पटलं तुम्हाला. अहो त्याने मला पटवून दिलं. पण काहीही झालं ना तरी नचिकेत समोर तुम्ही प्रसन्नाला बोललात हे चुकलंच तुमचं. मी कधीही चुकत नाही. पण ह्या वेळेला चुकलात. अहो नचिकेतचा होणारा सासरा आहे तो, कसं वाटलं असेल त्याला. अहो पण तो नचिकेत आपल्याच घरचा आहे ना. घरचा म्हणजे होणारा जावई आहे तो, मुलगा नाही काही. आणि प्रसन्न आपला मुलगा आहे, त्याचा मान आपणच ठेवायला हवा ना. अहो मग ठेवला ना. उगाच तेच उगाळत बसू नका हो. त्या नचिकेतनी घाईघाईने येऊन काहीतरी सांगितलं आणि तुम्ही प्रसन्नावर उगीच डाफरलात. ते सगळं आता निस्तारलंय हो मी. मला जरा वर्तमानपत्र वाचू द्या. नाही काहीही असलं ना तरी नचिकेतचं वागणं हल्ली जरा विचित्रच वाटतं मला. मग काय म्हणणं आहे तुमचं? त्याला जावयासारखा वागवू का? ठीक आहे, मान्य आहे मला, वागवतो त्याला तसा. जा आता तुम्ही. शेवटी परदेशी कांगारू आपले नसतात हे हळूहळू सगळ्यांच्या लक्षात यायला लागलंय. सौभाग्यवती सुद्धा आता लवकरच माझ्या गोटात येतील. हो. आता तो ससाणे काय भरारी मारतोय ते बघूया. रिक्षा आता आधीच उशीर झाला आहे, त्यात रिक्षा पण मिळत नाहीये. हा आप्पा बोला. हा निघालोय मी, पण रिक्षा मिळत नाही हो. हो हो नक्की, तुमचं काम 100% होणार म्हणजे होणार, काय काळजी करू नका. हा रिक्षा मिळाली का मी निघतोय लगेच. ओके. हे रिक्षा पार्लाईट येणार का? हो पूर्णांना माहिती आहे ना. हा मग चला चला तिकडे जायचं आपल्याला. काय सांगतेस काय आजी? चक्क तू हे म्हणालीस अप्पांना की नचिकेत तुला बाहेरचा वाटतो म्हणून? हो मग मी नाही तर कोण. कमालच आहे हा आजी तुझी. मला काही कळतच नाहीये ग, मी जे बोलले ते बरोबर आहे का चूक आहे. म्हणजे काय आता? म्हणजे आई म्हणून मी प्रसन्नाची बाजू घेतली खरी, म्हणजे मला त्रास होत होता ग हे प्रसन्नाला रागवले त्याचा. पण मग त्या नादात मी नचिकेतला परक करून टाकलं का ग? हो ग आजी, खरंय, तू त्याला एका झटक्यात परक करून टाकलंस. अगं पण मग प्रसन्न अगं हसतीस का अशी? आई गो, गंमत करत होते का आजी तुझी? गंमत? हो. आणि किती गोंधळलीस तू, पहिल्यांदा पाहते मी तुला अशी. हो बाई गोंधळ उडालाय खरा माझा. आजी मला कळतंय ग तुला काय म्हणायचंय ते. नेहमी मी गोंधळलेली असते आणि तू माझी समजूत काढतेस, पण यावेळेस नेमकं उलट आहे आजी. लक्षात येतंय का तुझ्या? मला काही कळतच नाहीये काय करायचं ते. आजी तू काहीच चुकीचं बोलली नाहीयेस, आणि बाबांचा मान आपण नाही ठेवणार तर कोण ठेवणार? आणि नचिकेत या घरचा जावई होणार आहे म्हणजे त्याचं सगळं सहन केलंच पाहिजे असं काही नाही. हो आणि त्याला त्याच्या वागण्याची खंत आहेच. काहीही असलं तरी घरातल्या लोकांनी एकमेकांना मान द्यायलाच हवा. हे पटतंय ना तुलाही? हो. पण आजी मी नचिकेतला जाऊन सांगणार आहे. काय? हेच की तू त्याला बाहेरचा म्हणालीस. ए नको ग, वाईट वाटेल त्याला. नाही ग आजी, त्याला काही वाईट वाटणार नाही. उलट त्याला पटेल की देवकी म्हणाली तेच बरोबर आहे असंच म्हणेल तो. आणि मी तर त्याला सांगणारच. ए माझ्यात आणि माझ्या नात जावयात भांडण लावून दिलंस ना तर फटकावी ना तुला. नाही नात जावई नंतर, आधी माझा मित्र आहे तो. माझ्या मित्रात आणि माझ्यात भांडण लावलंस तर याद राख. बापरे, घाबरले ग आजी मी. मी नाही सांगणार हा तुझ्या नात जावयाला. तुझ्या त्याच नात जावयाला भ्रमणध्वनी करून विचारते जेवलास का म्हणून. हो 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 विचार विचार. नाही म्हणजे आता चालूच राहणार ना तुमचं. जेवलास का रे, झोपलास का रे, उठलास का, बसलास का रे, निघालास का, निघते मी. आजी आजी अगो आजी पण ना. सदा आपल्या बाकी शॉप्स मध्ये जे प्रोडक्ट जातात त्याची लिस्ट आहे आपल्याकडे? हो आहे. थँक्यू, मी बघतो. हाय. जेवलास का रे? नाही अजून,
हे चकली लाडू चिवडा हे बघून भूकच लागत नाही. हो पण तरी सुद्धा खाऊन घे काहीतरी. तू ये ना इथे, विल हॅव लंच टुगेदर. छान भरव मला. हीच का तुमची क्वालिटी? हा हा वाटेल ते किमती लावून लोकांना विकताय तुम्ही. काय झालं? हु आर यू? त्या आधी ते चकल्या खाऊन बघा, वास येतोय त्याला. कुठून घेतल्या? कुठून म्हणजे? तुमच्या त्या हनुमान रोडच्या दुकानातून घेतलाय. पूर्णांना काय माहिती किती महिन्याचा जुना माल आहे, कोणाच ठाऊक. वास येतोय. आय एग्री. नो प्रॉब्लेम. वी आर सॉरी सर. आय अरेंज अ रिफंड फॉर यू. ओय, ते इंग्रजीमध्ये काय टिवटी करू नका. हा? काय बोलतात ते इंग्रजीमध्ये तुमचं? क्वालिटी कंट्रोल कोण बघताय? मला त्या माणसाशीच बोलायचंय. ते मीच बघतो. बोला. अरे वा, तुम्हीच बघताय? हे बघताय तुम्ही? याच्यासाठी पगार मिळतोय तुम्हाला? सॉरी सर, बट आय ऑलरेडी अपॉलोजाइज फॉर यू. अँड डोंट वरी, मी एन्क्वायरी करीन याची. अँड ऑल्सो आमच्याकडून 4 पॅकेट चकली तुम्हाला फ्री दे. सदा 4 पॅकेट्स द्या ना चकलीचे. या तरी चांगल्या आहेत ना? या डेफिनेटली. टेस्ट करून बघा तुम्ही. ठीक आहे. वी आर सॉरी अगेन. ठीक आहे ठीक आहे. थँक्यू. हॅलो. नचिकेत, अरे कोण होता तो माणूस आणि काय एवढी चिडचिड करत होता? मानसी काकू क्वालिटी कंट्रोल बघत नाही का? आय मीन शी शुड पे मोर अटेन्शन, अदरवाइज क्रेडिबिलिटी जाईल आपली. ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी. बरं ठीक आहे, मी पण ठेवते. हा या. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. हा नमस्कार आप्पा, ससाने बोलतोय. काम झालंय? सगळं व्यवस्थित झालंय ना? अगदी व्यवस्थित, काय टेन्शन घेऊ नका. हो पण माझे पैसे ठेवले ना त्या पानवाल्याकडे? हो ठेवलेत. हा धन्यवाद. आता बघूयात काय पडसाद उमटतायत ते. आपण फक्त मजा घ्यायची. आप्पा 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 आप्पा. सई बाळा, अगं काय झालं? आप्पा हो, आपल्या कार्यालयात एक माणूस खराब मालाची तक्रार घेऊन आला होता. हा? काय सांगतेस? हो, आत्ता मला नचिकेतने कळवलं भ्रमणध्वनीवर. हो का? हा. बर. पण मालाचं उत्पादन आणि दर्जा नीट आहे का नाही हे धाकट्या सुनबाई तपासत असतात. ठीक आहे, नचिकेत बोलेल त्यांच्याशी. पण सुनबाईंनी मात्र कामाकडे लक्ष द्यायला हवं. पण नचिकेत आहे म्हटल्यानंतर काळजी नाही. तो कामात वैयक्तिक गोष्टी आणणार नाही. गरज पडली तर 4 शब्द सुनावेल धाकट्या सुनबाईंना. आता तो देखील मालक आहे, योग्य तो निर्णय घेईल तो. बघूया काय करतो ते. क्वालिटीमध्ये आपण एवढं का कॉम्प्रोमाइज केलं? मी पण टेस्ट केली. ही चकली आपली नाहीच आहे. म्हणजे या चकलीमध्ये जो मसाला आणि जे तेल वापरलंय ना ते आपण नाहीच वापरत. 101% मी तुला खात्री देऊ शकते. आणि बघ ना, काटे पण कमी आहेत चकलीला. काटे? काटे म्हणजे ही टोकं टोकं असतात ना, हां. ही पूर्णान्नाची चकली नाहीये. गॉड. अरे आणि ही पिशवी पण आपली नाहीये. आपल्या प्रत्येक पिशवीवर ना आपलं नाव असतं लहान अक्षरात लिहिलेलं. राईट.
दुसराच कुठला तरी माल घेऊन तो माणूस आपल्याकडे तक्रार घेऊन आला आणि त्याचा आरडाओरडा ऐकून तू फसलास. वेल, मला आधी माहिती असतं तर मी नसतं ऐकून घेतलं त्याचं. हे तू अजिबात काळजी करू नकोस. आपल्या दुकानातून विकल्या जाणाऱ्या प्रत्येक मालाचा दर्जा मी स्वतः पडताळून बघत असते. त्याबद्दल तू अगदी निश्चिंत राहा. या पण जरा चुकलं माझं. अरे तू तुझं काम केलंस. उलट हे तू मला विचारलं नसतंस ना तर मला वाईट वाटलं असतं. नाही, बट बिकॉज ऑफ यू खूप नवीन गोष्टी कळल्या अबाउट पूर्णांना. अरे लग्नानंतर मी हेच तर करतेय. कळेल कळेल तुला पण सगळं कळेल हळूहळू. या पण सॉरी अगेन, जरा थोडा आगाऊपणा झाला. वेडा आहेस का तू नचिकेत? तू हे सगळं आपल्या व्यवसायासाठी आणि आपलं नाव खराब होऊ नये म्हणून केलंस की नाही? मग आता हे सगळं मनातून काढून टाक. या धाकट्या सुनबाई आणि नचिकेत मध्ये आता वाद रंगला असेल त्या प्रकरणावरून. कोणत्याही क्षणी दूरध्वनी वाजेल. नमस्कार. आज ससाणे त्याचं काम निश्चित करेल याबद्दल शंकाच नाही. आणि सईनी सांगितलं त्याप्रमाणे तिथे जाऊन त्यानं तमाशाही केलाय. पण अजून बातमी कशी येत नाही? त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झालेलंच असू दे. हो, बापरे बाप, तुमचं सेन्स ऑफ ह्युमर कमाल आहे काकू. एक दिवस ये वेळ काढून. असे कितीतरी किस्से आहेत अशा ग्राहकांचे. नाही एवढा कशावरून एवढा हास्य विनोद चालू आहे मला तरी कळू देत. हा घ्या तुमचा चष्मा. अरे हो, हा. धन्यवाद. बरं नचिकेत, काय झालं रे त्या चकल्यांचं? नाही, डोंट वरी, ते झालं सॉर्ट. म्हणजे नेमकं काय? कारण सईनं सांगितलं की तिथे खूप आरडाओरडा केला त्या ग्राहकाने. हो आप्पा, पण त्या चकल्या आपल्या नव्हत्याच. हा? नचिकेतला काही माहिती नव्हतं ना म्हणून आधी तो खूप घाबरला. पण आता मी त्याला सगळं समजवलंय. बरं, काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नाही ग, अजिबात नाही. पण मला नचिकेतची एक गोष्ट आवडली. हा काय? आप्पा, त्याचा समजूतदारपणा. दुसरा कोणी असता ना तर माझ्यावर खूप चिडला असता. पण नचिकेत खूप समंजस आहे. नाही काकू, काकांच्या केसमध्ये जी मिस्टेक झाली माझ्याकडून ती नाही परत होणार. आणि आप्पा, डोंट वरी, काकू शॉपमध्ये आहेत, सो क्वालिटीला काही प्रॉब्लेम होणार नाही. धाकट्या सुनबाईंचं काम कौतुकास्पद आहे याबद्दल तर शंकाच नाही. पण तू सुद्धा नचिकेत जरा मन लावून काम करत राहा बरं का. हो. आजच बनवलेले लाडू आहेत. घे घे रे नचिकेत, तू पण. थँक्यू. आप्पा. हो हो हो. कांगारू, हा डाव फसला असला तरी पुढच्या वेळी माझ्या सापळ्यातून सुटणार नाहीस तू. आता काहीतरी नवीन करावं लागणार.